हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती आहे लच्छा प्याज पराठा. तर ही रेसिपी खूप व्हायरल झाली होती. तर मी म्हटलं आपण सुद्धा ट्राय करून बघूया कशी आहे ती रेसिपी. तर मी ही रेसिपी ट्राय केली आहे आणि तुम्हाला दाखवत आहे की कशी करायची आहे ती. तर सर्वात आधी आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत. कांदे असे आपल्याला लांब लांब पातळ असे कापून घ्यायचे आहेत. तर मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले होते. ते अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत आपल्याला. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व्हिडिओला. कांदे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत फ्रेंड्स. त्यानंतर त्यावरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यावर कांद्याला थोडं पाणी सुटेल, तर ते पाणी आपल्याला थोडं कांद्यांना थोडं प्रेस करून ते काढून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये मीठ घालून आपल्याला थोडा वेळ असंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल. अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी केली तर खूपच छान रेसिपी आहे फ्रेंड्स. मला सुद्धा आधी माहित नव्हतं, पण खूपच छान आहे ही रेसिपी. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीने ठेवल्यावर थोडं पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत. तर थोडीशी हळद, त्यानंतर थोडं लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता, कमी जास्त. तुम्हाला हिरव्या मिरच्या आवडत असतील तर त्या सुद्धा तुम्ही बारीक कापून ऍड करू शकता. थोडी धने जिरे पावडर ऍड करायची आहे. मीठ आपण आधी ऍड केलेलं होतं, त्यामुळे मीठ पुन्हा ऍड करायचं नाहीये. आणि त्यानंतर थोडं आपल्याला बेसन पीठ ऍड करायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर. हे सगळं व्यवस्थित ऍड करायचं आहे. आणि फ्रेंड्स, थोडा आमचूर पावडर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, म्हणजे थोडी चव वेगळी येते अजून. तर ते सगळं मिश्रण व्यवस्थित तुम्ही ऍड करू शकता. मिक्स करून हे व्यवस्थित एका बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत. चपातीचं जे पीठ असतं, नॉर्मल पीठ, ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता हे जो मसाला आहे तो आपला झाला आहे रेडी कांद्यांचा. तर आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया. तवा तापत ठेवायचा आहे आपल्याला एका साईडला किंवा पॅन. आणि आधी आपल्याला सिंपल अशी चपाती लाटून घ्यायची आहे एक. जास्त जाड नाही, बारीक अशी चपाती आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे आणि ती एका साईडला ठेवून द्यायची आहे. आणि पुन्हा आपल्याला अजून एक चपाती लाटायची आहे फ्रेंड्स या पराठ्यासाठी. मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसा बनवायचा आहे हा पराठा. तर आपल्याला आता दुसरी चपाती सुद्धा व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे.
तर फ्रेंड्स, आपली दुसरी जी चपाती आहे ती आता लाटून झालेली आहे. आता आपल्याला यावरती जो कांद्याचा मसाला आहे तो व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, छानपैकी सगळीकडे व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. छानपैकी असा व्यवस्थित सगळीकडे हा कांदा व्यवस्थित स्प्रेड करून घेतल्यानंतर आपल्याला जी दुसरी चपाती आहे ती यावरून टाकून घ्यायची आहे. थोडी कोथिंबीर सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून थोडी कोथिंबीर ऍड करू शकता. तर आता ही वरून अशी चपाती आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ज्या कडा आहेत त्या हलक्या हाताने बंद करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आरामात असे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला हे जे कट मारलेले जे पीस आहेत चपातीचे ते आपल्याला असे रोल करत जायचे आहेत, एकावर एक. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, असे व्यवस्थित एकावर एक असे रोल करत करत जायचे आहेत आपल्याला. बघा फ्रेंड्स, असा जो रोल आहे तो रेडी होतो. त्यानंतर असा ठेवून त्यावरती थोडं पीठ घालून आपल्याला ते हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपला जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हलक्या हाताने. थोडं थोडं पीठ असं स्प्रिंकल करून तुम्ही लाटून घेऊ शकता. आरामात व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, आपला जो पराठा आहे तो रेडी झाला आहे लाटून. आता आपण तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तूप घालून. गॅस आपल्याला मीडियम असा ठेवायचा आहे फ्रेंड्स. फास्ट गॅस ठेवायचा नाहीये, कारण तो जो पराठा आहे तो आपल्याला खरपूस असा खुसखुशीत असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. छानपैकी असं तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला आपला जो पराठा आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. हा पराठा तुम्ही चटणी जी आवडत असेल त्या चटणी सोबत, दही सोबत किंवा रायत्या सोबत छानपैकी सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता ही रेसिपी. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, खूपच छान असा क्रिस्पी असा भाजून घेतला तर खूपच छान होते ही रेसिपी आणि टेस्टी सुद्धा खूप होते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते, आणि एन्जॉय करा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स, आणि तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता जो पराठा आहे तो झाला आहे रेडी. तर यासोबत मस्तपैकी बुंदी रायता,
तुम्हाला जी चटणी आवडत असेल ती चटणी, ठेचा असं तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता ही रेसिपी. तर फ्रेंड्स, रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय बाय.